हॅलो फ्रेंड्स, फुक्कटचे सल्ले ह्या चॅनलवरून मी अतुल शिदळे आज एक पुढला आणि नवीन सल्ला घेऊन मेकअप किंवा रंगभूषा या कलेचा कॅनव्हास आहे मानवी शरीर म्हणजेच मानवी चेहरा. आणि मेकअप करण्यापूर्वी किंवा रंगभूषेला सुरुवात करण्यापूर्वी आधी मानवी चेहऱ्याचा म्हणजेच मानवी शरीराचा थोडासा विचार करून मग मेकअप ह्या कलेला हात घातला तर काही गोष्टी मेकअप खुलवण्याकरता फार उपयोगी ठरतात. येस थोडं सोपं करून सांगतो. म्हणजे काय की आपण काही वाक्य फार लहानपणापासून ऐकत आलेलो असतो की जमिनीवर राहा, जमिनीवर पाय राहू देत, हवेत उडू नको, किंवा आपण काय मातीतूनच आलो आहे आणि मातीतच मिळणार आहोत, मातीतच मिसळणार आहोत. ही जी काय आपण वाक्य ऐकलेली आहेत त्याचा कुठेतरी इथे बेस आपण लक्षात घ्यायला हवा. असं म्हणतात की मानवी शरीर हे पंचमहाभूतांपैकी माती तत्वापासून बनलेलं आहे. म्हणजे त्यातूनच ह्या पुढे गोष्टी तयार झालेल्या आहेत की आपण मातीतूनच आलो आहे आणि मातीतच जाणार आहोत, की आपल्या शरीराची चिमूडवर मातीच बनणार आहे वगैरे वगैरे. थोडक्यात मातीशी आपलं शरीर हे खूप निगडीत आहे. मातीशी निगडीत असलेल्या मानवी शरीरावर जर मेकअप करायचा असेल तर खाणीतून निघणारे जे रंग आहेत ते जर रंग आपण शरीरावर वापरले तर तुमचा मेकअप हा अतिशय नॅचरल दिसतो. बऱ्याचदा काय होतं की आपण भडक मेकअप केला असा शब्द वापरतो की फार भयानक मेकअप केला होता, फार भडक मेकअप केला होता. का असं होतं? कारण मेकअप करण्याच्या नादात किंवा मॅचिंग मेकअप करण्याच्या नादात खूप जास्त रंगीबेरंगी तो मेकअप केला जातो. खूप वेगवेगळे रंग चेहऱ्यावर वापरले जातात आणि मग तो चेहरा हा अननॅचरल दिसायला लागतो. हेवी किंवा लाऊड हे शब्द आपण त्या मेकअपला वापरायला सुरुवात करतो. मानवी चेहऱ्यावर मेकअप करताना ते शरीर माती तत्वातूनच बनलेलं आहे हा बेस जर आपण गृहीत धरला तर त्या चेहऱ्यावर मेकअप करताना माती तत्वातूनच मिळणारे रंग जर आपण वापरले तर तो मेकअप हा अत्यंत नैसर्गिक दिसतो, ग्राउंडेड दिसतो. ज्याला आपण अर्धन टोन्स म्हणू शकतो असे जर टोन आपण वापरले तर हे अर्धन टोन्स कुठले असतात? तर अर्धन टोन्स म्हणजे खाणीतून जे रंग आपल्याला मिळतात, जमिनीतून खाणीतून ते रंग म्हणजे अर्धन टोन्स. तर उदाहरणार्थ कुठले कुठले टोन्स असतात यात? तर ऑल शेड्स ऑफ ब्राऊन, सगळ्या प्रकारचे लाईट ब्राऊन टू डार्क ब्राऊन, सगळ्या प्रकारचे ब्राऊन्स, ब्लॅक, सिल्वर, कॉपर, गोल्ड, ब्रॉन्झ, त्यानंतर ऑरेंज, गेरू ज्याला आपण म्हणतो, पीच कलर, गेरू की जो रांगोळी काढायच्या आधी बरेचदा त्याचा बेस तयार करून घेतला तो ऑरेंज कलरचा, सो तो असतो ऑरेंज किंवा पीच, सो तो कलर, मरून, हे जे रंग आहेत ते रंग आपल्याला खाणीतनं मिळतात आणि त्या रंगांचाच वापर करून तुम्ही ते रंग कितीही थोपले चेहऱ्यावर, कितीही जास्त प्रमाणात तुम्ही ते चेहऱ्यावर अप्लाय केलेत तरी एका लेवलला तो चेहरा हा ग्राउंडेड किंवा नैसर्गिक किंवा नॅचरलच दिसतो. तुम्ही करून बघा तो. जरा कुठेतरी तुम्ही पिंक, ब्लू, ग्रीन हे कलर वापरा, थोडासा जरी ग्रीन किंवा ब्लू वापरला तर ड्रास्टिक फरक पडतो मेकअपमध्ये. तो मेकअप एकदम वेगळा दिसायला लागतो, पण तो वेगळा दिसतो, तो नैसर्गिक नाही दिसत. सो जेव्हा तुम्हाला नॅचरल मेकअप करायचा असतो, नो मेकअप लुक करायचा असतो, त्यावेळेला अर्धन टोन्समध्ये मेकअप करा, तो अतिशय नॅचरल दिसेल. पण मग येलो, ग्रीन, ब्लू, पिंक हे कलर कधी वापरायचेच नाहीत का? वापरतात ना, पण ते कधी आणि का ते आपण बघू पुढल्या एपिसोडमध्ये. आजचा सल्ला इतकाच की नॅचरल मेकअप करायचा असेल तर यूज अर्धन टोन्स. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि पटला असेल तर प्लीज फुकटचे सल्ले हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा
आणि शेअर तर नक्कीच करा. थँक्यू.